कंप्यूटर रूम में जो बच्चे गेम खेलते हैं वो गेम खेला गया असं बेताल आणि निर्लज्जपणाचं वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काल केलेलं आहे आणि हे वक्तव्य करून त्यांनी भारतीय सैन्याचा घोर अपमान केलेला आहे आणि त्यांच्या या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। हा संपूर्ण भारताचा अपमान आहे आणि भारतीय सैन्याने जो भीम पराक्रम ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस केला त्या सैनिकांचा हा घोर अपमान काँग्रेसने केलेला आहे आणि हा काँग्रेसचा विचार आहे का? हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा विचार नाना पटोले यांच्या मुखातून निघालेला आहे का याचं स्पष्टीकरण राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तात्काळ दिलं पाहिजे। काँग्रेसच्या सध्याच्या प्रदेश अध्यक्षांनी माफी मागितली पाहिजे, याबद्दल नाना पटोले यांनी माफी मागितली पाहिजे, राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे। अशा या बेताल वक्तव्यामुळेच काँग्रेस संपत चाललेली आहे आणि हा जो काय ऑपरेशन सिंदूर बाबत जो काय अविश्वास नाना पटोले यांनी दाखवलेला आहे याचा बदला जरूरच महाराष्ट्रातील जनता लवकरच घेऊन दाखवेल, हा ठाम विश्वास मी आज व्यक्त करतो आणि याबद्दल जाहीर माफी मागावी